समजा तुमची घरातली एखादी व्यक्ती कॅन्सरग्रस्त आहे आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये कॅन्सर आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही त्या पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट कराल, ICUमध्ये ठेवाल आणि डॉक्टरांचा जो काही उपचार आहे ते चालू ठेवाल. दुसरं ऑप्शन असं आहे, त्या पेशंटचं काही महिन्याचं जीवन आहे, तर तुम्ही त्या पेशंटला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट द्याल. त्याचा जो काही त्रास आहे शारीरिक, मानसिक, इमोशनली त्याला जे काही ट्रबल आहेत ते तुम्ही दूर कराल. घरातल्या कम्फर्टेबल वातावरणामध्ये रिलेटिव्ह सोबत त्याला हवं तसं आरामदायी आनंद जीवन मरेपर्यंत जगतं. इवन त्याचं मरणसुद्धा आरामदायी ठरतं. समजा तुम्ही पहिलं ऑप्शन चूज केलं असेल तर तुम्हाला पॅलेटिव्ह केअरबद्दल काहीही माहिती नाही. समजा तुम्ही दुसरं ऑप्शन चूज केलंय, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पॅलेटिव्ह केअरबद्दल माहिती जरी नसेल तर तुम्ही ह्या प्रकारचे ट्रीटमेंट स्वीकार करायला तयार आहात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रमैत्रिणींनो, मी कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॅलेटिव्ह केअरचं काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया. पॅलेटिव्ह केअर म्हणजे असं नाही आहे की कॅन्सर पेशंटला त्याची ट्रीटमेंटच द्यायची नाही, पण ह्या ट्रीटमेंट चालू असताना पेशंटला जे काही त्याचे साईड इफेक्ट होतात, तो नैराश्यग्रस्त असू शकतो, त्याला उलट्या होऊ शकतात, त्याला वेदना असू शकतात. अशा वेळेस आपण काही सहाय्यक उपचार त्याला करतो आणि त्याला त्याची गरज असते, त्याला आपण पॅलेटिव्ह मेडिसिन्स म्हणतो. मी तुम्हाला उदाहरण सांगते. समजा एखाद्याला तोंडाचा कॅन्सर आहे, त्याचं सर्जरी झाली आहे, रेडिएशन चालू आहे. रेडिएशन जेव्हा घेतो तर त्याचे साईड इफेक्ट जे असतात त्याच्यामुळं रुग्णाचा घसा कोरडा पडतो, जीभ कोरडी पडते, त्याला खायला गिळायला त्रास होतो, इव्हन पाणीसुद्धा त्याला व्यवस्थित गिळता येत नाही. अशा वेळेस जर त्याला वेदनाशामक उपचार जर केले तर त्याला ह्या त्रासापासून बराच फरक मिळतो. जे ऑर्गन कॅन्सरचे पेशंट असतात, म्हणजे ज्यांना एखाद्याला ब्रेनमध्ये ट्यूमर आहे, लिव्हरमध्ये आहे, लंग्समध्ये आहे, किडनीमध्ये आहे, पॅनक्रियाजमध्ये आहे, अशा पेशंटला खूप वेदना जाणवत असतात. वेदनाशामक जर उपचार केला, किमोथेरपी चालू असताना न्यूरोपॅथी होणं एक कॉमन लक्षण आहे. न्यूरोपॅथीमध्ये रुग्णाला टोचण्यासारखी संवेदना होणे, कापण्यासारखी संवेदना होणे, तिथे आग पडणे, अशा भरपूर काही वेदना होतात आणि त्यामुळं पेशंट खूप अस्वस्थ राहत असतो. अशा वेळेस त्याला फिजिओथेरपी, अक्युप्रेशर थेरपी, अक्युपंक्चर थेरपी जर दिली तर त्याला हा त्रास होणार नाही. त्या कॅन्सर पेशंटला खूप नैराश्य आहे, तो खूप दुःखी आहे आणि यामुळे तो त्याच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स चांगला देत नाही, व्यवस्थित खात पित नाही, त्याला जगावंसं वाटत नाही. अशा वेळेस त्याची जर काउन्सिलिंग केली, सायकोथेरपी केली तर त्याच्या लक्षणामध्ये खूप फरक पडेल आणि तो पॉझिटिव्हली ह्या ट्रीटमेंटकडे बघू लागेल. आता तुम्हाला हे जे सगळे मी उदाहरण सांगितले हे सगळे पॅलेटिव्ह केअरमध्ये येतात. यावरून तुम्हाला समजेल की पॅलेटिव्ह केअरचं किती महत्त्व आहे कॅन्सर रुग्णाच्या जीवनामध्ये. दुर्दैवाने भारतामध्ये ह्या पॅलेटिव्ह केअरबद्दल बिलकुल जागरूकता नाही आहे. इव्हन डॉक्टरांमध्ये सुद्धा पॅलेटिव्ह केअरबद्दल खूप अनास्था आहे. 1986 मध्ये गुजरातमध्ये इंडियन असोसिएशन ऑफ पॅलेटिव्ह केअर ही ऑर्गनायझेशन सुरू झाली. भारतामध्ये पॅलेटिव्ह केअर सुरू झालं. पण 1985 मध्ये भारत शासनाने नार्कोटिक सबस्टन्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ड्रग ऑफ इंडिया हा कायदा आणला आणि त्यामुळं वेदनाशामक उपचारामध्ये जे मॉर्फिन सगळ्यात इम्पॉर्टंट मेडिसिन आहे ते मिळणं खूप अशक्य होऊ लागलं आणि ह्याचा मोठा परिणाम भारतातल्या पॅलेटिव्ह केअरवर यायला लागलं. मॉर्फिन ड्रग्ज हे सहज उपलब्ध व्हायला लागलं तर ह्याच्यामधून ड्रग ॲडिक्शनचं प्रमाण वाढेल अशी भीती भारत शासनाला होती. पण यामुळं कॅन्सर पेशंटला खूप त्रास सहन करावा लागला. पूर्ण भारतामध्ये केरळ हे असं राज्य आहे ज्याने पॅलेटिव्ह केअरला खूप सिरियसली घेतलं आणि खूप चांगल्या पद्धतीने तो त्याचं इम्प्लिमेंटेशन करत आहे. केरळ हा भारतामधला पहिला राज्य आहे ज्यांनी नार्कोटिक सबस्टन्स ॲक्टमध्ये अमेंडमेंट आणलं आणि मॉर्फिन पॅलेटिव्ह केअरसाठी उपलब्ध करून देण्यात आलं. आज केरळमध्ये सगळ्यात जास्त पॅलेटिव्ह केअर सेंटर्स आहेत आणि त्याचा लाभ तिथल्या कॅन्सर पेशंटला होत आहे. केरळचा अजून एक खासियत आहे, त्यांच्याकडे एक अशी योजना आहे ज्याला नेबरहूड नेटवर्क ऑफ पॅलेटिव्ह केअर असं म्हटलं जातं. इंडियामध्ये जिथं खूप पॉप्युलेशन आहे, गरिबी आहे, अशा वेळेस एकदम तळागाळातल्या लोकांना क्वालिटी वाईज पॅलेटिव्ह केअर देणं
हे ह्या योजनेमुळं सहज शक्य झालं. या योजनेमध्ये काय केलं जातं? या योजनेमध्ये एखाद्या घरात जेव्हा कॅन्सर पेशंट्स आढळतो तेव्हा त्या घराच्या जवळपास जे लोक असतात, म्हणजे त्याचे नेबर्स, शेजारी जे असतात, ते त्या कॅन्सर पेशंटला मदत करतात. म्हणजे त्या कॅन्सर पेशंटला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणं, त्याच्या जे काही अपॉइंटमेंट आहेत त्या पाळणं, त्याला जो काही त्रास आहे त्या त्रासासाठी जे काही ट्रीटमेंट देता येईल किंवा जे काही मदत करता येईल ते करतात. यासाठी तिथल्या लोकांना तिथलं शासन मदत करतं. यामुळं तिथल्या कॅन्सर पेशंटला खूप चांगल्या प्रकारे पॅलेटिव्ह केअर ट्रीटमेंट मिळायला लागली. कॅन्सर पेशंटचा ट्रीटमेंटकडे जास्तीत जास्त प्रमाणात ओढा सुरू झाला आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कॅन्सर रुग्ण हे कॅन्सर फ्री होऊ लागले. हे जे मॉडेल आहे, हे जी योजना आहे, हे आपल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी सुद्धा रेकग्नाइज केलेलं आहे. आता आपण बघूया भारतामध्ये पॅलेटिव्ह केअर बद्दल एवढी अनास्था काय आहे, आपण त्याच्याबद्दल सिरियसली का विचार करत नाही. याचे पण काही कारण आहेत. आपल्या समाजामध्ये आजार म्हटलं की त्याचा उपचार एवढंच इक्वेशन माहित आहे. म्हणजे कॅन्सर झालाय, पेशंटच्या शरीरातून तो कॅन्सर काढून टाकणं एवढाच एक उपचार अवेलेबल आहे असा एक समज आहे. त्यामुळे पॅलेटिव्ह केअरकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे आपली ट्रीटमेंटचा शोध घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती संपतच नाही. म्हणजे जेव्हा डॉक्टर एखाद्या पेशंटला म्हणतो की आता तुमचं कॅन्सर खूप स्प्रेड झालाय आणि ह्याच्यामध्ये आता काही ट्रीटमेंट होऊ शकत नाही, त्यावेळेस कॅन्सर पेशंटचे रिलेटिव्ह म्हणतात अजून काहीतरी ट्राय करा, अजून काही पॅथी आहे का सांगा. आता सध्या कॅन्सर ट्रीटमेंट करण्यासाठी वेगवेगळे ट्रेंड आलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे डाएट आहेत, वेगवेगळ्या पॅथी आहेत आणि प्रत्येक जण हा दावा करतो की यामुळे कॅन्सर दुरुस्त होतं. त्यामुळे काय होतं की पेशंट मॉडर्न उपचारापासून जरी दूर गेला तर तो पॅलेटिव्ह केअरकडे येत नाही, तो इतर पॅथीकडे, इतर काही ट्रेंड आहे त्याच्याकडे वळतो. कधी कधी असं होऊ शकतो की एल्डरली पेशंट आहे किंवा ॲडव्हान्स स्टेजचा त्याला कॅन्सर झालेला आहे. अशा वेळेस तो जे काही मॉडर्न थेरपीज आहेत ज्याच्यामुळे आजारापेक्षा त्याला ह्याच्या साईड इफेक्टचा जास्त त्रास होणार आहे, तो होऊ शकतो की तो प्रिफर नाही करणार. त्याला असं वाटेल की माझं उर्वरित आयुष्य जे आहे ती माझ्या घरामध्ये हसत खेळत, खात पीत, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत मी घालवेन. आपल्या देशामध्ये अजून एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे कॅन्सर पेशंटला त्याचं डायग्नोसिस सांगितलं जात नाही. स्वतःची काय इच्छा आहे हे विचारलं जात नाही. त्यामुळं त्या पेशंटला क्वालिटी पॅलेटिव्ह केअर मिळत नाही. आपल्याकडे नंबर ऑफ हॉस्पिटल्स किंवा डॉक्टर्स याच्या प्रोपोर्शनमध्ये पेशंटची संख्या जास्त आहे. त्यामुळे काय होतं की एक डॉक्टर आणि पेशंट किंवा त्याच्या रिलेटिव्समध्ये एक जे प्रॉपर कम्युनिकेशन पाहिजे की आजार काय आहे, आजाराबद्दल माहिती देणं, ट्रीटमेंटबद्दल ऑप्शन सांगणं, ट्रीटमेंटचे साईड इफेक्ट्स काय होऊ शकतात ते सांगणं, किंवा एक पॅलेटिव्ह केअर हे सुद्धा साईड बाय साईड तुम्ही करू शकता, हे सगळं काही सांगितलं जात नाही. जसं आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की भारतामध्ये जे नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक ड्रग ॲक्ट जो आहे त्यामुळं मॉर्फिन हे जे पोटंट ड्रग आहे, जे कॅन्सर पेशंटसाठी एक वरदान आहे, त्यांना ते मिळत नाही. त्यामुळं जे पॅलेटिव्ह केअरची जी नीव, जे बेस आपण ज्याला म्हणतो, ते साध्य होत नाही. प्रत्येक मनुष्याचं आयुष्य किमती आहे. त्याला कॅन्सर ट्रीटमेंटसोबतच त्याचं जे जीवनमान आहे ते चांगलं करण्यासाठी, त्याला जे आयुष्य मिळालेलं आहे ते चांगल्या प्रकारे व्यतीत करण्यासाठी पॅलेटिव्ह केअरची मदत घ्या. प्रत्येक व्यक्तीला हे माहीत पाहिजे की कॅन्सर पेशंटला पॅलेटिव्ह केअर हे एक सुद्धा ऑप्शन आहे आणि ते त्याला कशा प्रकारे मिळेल याच्याकडे पाहणं रिलेटिव्हचं काम आहे. हेल्दी असणं म्हणजे निरोगी असणं ह्याच्यासाठी WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची एक व्याख्या आहे की एखाद्याला आजार झालाय तर तो नुसता आजार दुरुस्त करणं म्हणजे त्याला हेल्दी करणं नाहीये, तर आजार दुरुस्त करण्यासोबत सुद्धा शारीरिक, मानसिक, इमोशनली आणि स्पिरिच्युअली त्याच्या काय गरजा आहेत ते जाणून घेणं आणि त्या फुलफिल करणं हेच पॅलेटिव्ह केअरचं ध्येय आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या ह्या व्हिडिओमधून हा टेकवे तुम्ही नक्की घ्या. मित्रमैत्रिणींनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओसाठी खूप मेहनत घेत आहे आणि जे कॅन्सर पेशंटला जे प्रश्न पडतात किंवा कॅन्सर पेशंटला
ज्या काही गोष्टीची गरज आहे त्या मला माहिती आहेत, कारण मी कॅन्सर सर्वायवर आहे आणि म्हणूनच माझ्या व्हिडिओचे विषय मी त्यानुसारच चूज करते. त्यामुळं तुम्ही हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.